यस फेअर डिलिव्हरी ती पाहायला गेलं तर अवघड निर्णय होता. त्यामुळे ऑफिशियलला बाहेर यावं लागलं. तिथून पाहायला गेलं तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि धावा बनवायच्या त्या गावदेवी जांभरूख ठाकूरवाडी संघाला 10. ते पाहायला गेलं तर जी विकेट हवी होती गणपत मेंगालची ती विकेट मात्र मिळवली. तिथून मात्र मोमेंटम सेट झालं ते वर्णे ठाकूरवाडी टीमचं. इथून जर पाहायला गेलं तर 3 बॉलमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. सलामीला आलेला बॅटर हरी, वनडाऊनला आलेला बॅटर हरी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा. इथून मात्र अपेक्षा आहेत, विश्वासावरती खरा उतरावं लागेल. यात 10 धावा जर बनल्या तर जल्लोष पाहायला मिळेल गावदेवी जांभरूख ठाकूरवाडी टीमच्या खात्यामध्ये. ती इथून जर पाहायला गेलं तर वाईट बॉल, एक धाव तर चोरायचा प्रयत्न, चोरली जाईल. 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण उरलं 3 बॉल 8चं. इथून मात्र मोठा फटका या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलवून देईल. अगदी खराब लाईन पाहायला मिळते. इथून जर पाहिलं ना तर समीकरण दोन्ही संघाच्या बाजूने, अजून दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना आहे. इथे खोलात टाकला होता, ब्लॉकवलचा मारा, एक धाव तर बनले. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होईल का? मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र 2 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. अगदी ज्या तुमच्या 2 एक्स्ट्राच्या धावा होत्या ना पॅनल्टीच्या, तिथे 3 धावा एक्स्ट्रा आल्या आहेत. अगदी निराशा नजरेनं गणपत सुद्धा पाहतो आमच्याकडे, जाणतो की त्या 3 धावा किती महत्वाच्या आहेत आपल्या संघासाठी. जेव्हा तुम्ही नाईट रजनी खेळता तेव्हा तुम्हाला मात्र शिस्तीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रत्येक वेळा वसंत 11 आयोजित टुर्नामेंटमध्ये खेळता, तेव्हा तुम्हाला चांगला खेळ आणि मैदानाच्या आतमध्ये शिस्तीचा खेळ करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ज्या 2 धावेचं पॅनल्टी मिळाले ती फार महत्वाची होते. इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल. आता मात्र 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. जर पाहायला गेलं ना तर दुसऱ्या रजनीमध्ये अगदी लोणावळा ब्रदर्स आणि सामना पाहायला मिळाला होता कवटेवाडी. 1 बॉल 5 धावसंख्येची गरज होती आणि क्वालिफाय मॅच होती. जो जिंकणार होता तो या चमचमत्या 5 ट्रॉफ्यांपैकी 1 ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाणार होता. आणि अमोल मेंगाळ गोलंदाजी ट्रॅकवरती होते. अगदी पाहिलं ना तर इथून जो शेवटच्या बॉलवरती योगेशनं षटकार लगावला होता तो मात्र जरूर रोखवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांना केला. मात्र जेव्हा तुमचा वाईट काळ असतो ना तेव्हा तुम्ही कितीही संघर्ष करा, मात्र तुम्ही जेव्हा त्या संघर्षाच्या विरोधात प्रयत्न करायला सोडत नाहीये ना तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाहीये. कारण जेव्हा तुम्ही 99 वेळा जरी हारलात तरी तुमची इच्छा आणि तुम्ही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. इथून मात्र तिसरी मॅच